सरकार संविधानाप्रमाणे चालतं, दबावानं नाही, एकाच ओरबाडून दुसऱ्याला असं करणार नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्ट भूमिका। सरकार दबावात नाही, मग 50% आरक्षण कसं गेलं? 1994चा GR रद्द का करत नाही? काही जाती ओबीसीत कशा घातल्या? जरांगेंचा फडणवीसांना सवाल। एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणं योग्य नाही। चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणीवपूर्वक कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलं नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना उत्तर। मुख्यमंत्र्यांकडून फक्त बावनकुळेंची पाठराखण नसून ही मराठ्यांना उघड धमकी। फडणवीसांनी मराठ्यांबाबत अन्यायकारक बोलू नये, जरांगेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंच्या नियुक्तीवर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल। शिंदेंची मुख्य नेता नियुक्ती लोकशाही विरोधी। 2018चा घटना बदल असंवैधानिक, तर शिंदेंची नियुक्ती संवैधानिक कशी? सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद। पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही। शिवसेना पक्ष चिन्ह देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला। कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगावर ताशेर। निवडणूक आयोगाकडून संविधान आणि घटनेचा भंग। कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या निकालाची पिसं काढली। संजय राऊतांचा निशाणा, तर ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न। नरेश मस्केंची टीका। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात। उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार। कपिल सिब्बल आणखीन युक्तिवाद मांडणार। भाजपचे राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली। आगामी मंत्रिमंडळ विस्तारात निकमांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश मृत्यू प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी। आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। वसतिगृहाच्या अधीक्षकेचं निलंबन। मंत्री अशोक उईके उद्या घटनास्थळी जाणार। सर्पदंशानं 3 जणांचा मृत्यू, एक अद्यापही बेशुद्ध। मुंबई उच्च न्यायालयाकडून एफडीएची पुन्हा एकदा कान उघडणी। तुम्ही तलवारीचा वापर डास मारण्यासाठी करताय, एफडीए केवळ आपल्या अधिकाराचं प्रदर्शन करते, कोर्टानं फटकार। फुकेत दिल्ली विमान टर्ब्युलन्स घटनेमध्ये धक्कादायक खुलासा। पायलटनं गांजाचं सेवन केल्याचं समोर। घटनेसंदर्भात आंतरराष्ट्रीय चौकशी सुरू। एअर इंडियाच्या सीईओंकडून एमओसीए आणि डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट। भारत चीन सीमावाद पुन्हा पेटला। अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग। अरुणाचलमधील लष्करी तणाव आणि सैनिकांमधील चकमकीबाबत परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका। LAC लगत शांतता आणि स्थिरता राखण्याचं आवाहन। अमेरिका इराणमध्ये सामंजस्य करारासाठी अनुकूल परिस्थिती। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची माहिती। अमेरिका इराणमध्ये पुन्हा शांतता करार होण्याची शक्यता। अमेरिकेनं तेहरानच्या अटी मान्य करेपर्यंत होर्मुझचे सामुद्रधुनी बंदच राहणार। इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवांची भूमिका। पुण्याच्या घाट 16 ऑगस्टपर्यंत बंद। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय। आंबेळे घाटातून सर्व प्रकारची वाहतूक बंद।